नेत्रा, बरी आहेस ना बाळा तू? रक्त लागलाय तू, बघ ना. नेत्रा, विरोचकाचा अंत झाला. नाही अबा, विरोचकाचा अंत 5वी पेटी मिळाल्याशिवाय नाही होणार. अरे मग घ्या 5वी पेटी आणि निघा लवकर. नेत्रा, सूर्य मावळतोय, आता अंधार पडेल. अंधार पडला की तू कळसावरती जा आणि ती पेटी काढून घे. जा लवकर. कॉफी. शेखर, कॉफी. सॉरी, थँक्यू. काही समजलं नाही. काय करायचं आता? म्हणजे संध्याकाळ झाली, रात्र होईल, काय करायचं? वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही. या कठीण काळाची की वेगळीच रीत असते नाही. म्हणजे एक एक मिनिट, एक एक तासासारखं वाटायला लागतं. वेळ पुढे जातच नाही. तुम्ही अति काळजी करताय शेखर. आपण सकाळपासून स्वतःला समजवतोय की शांत राहा, संयम ठेवा, काळजी करू नका. पण आता किती वेळ वाट पाहिजे अजून? मी सुद्धा आतुरतेने नेत्राच्या फोनची वाट बघते. असं पहिल्यांदा होतंय जेव्हा मी नेत्राबरोबर नाहीये. पण मनात एक विश्वास आहे. ते दोघं देवी आईच्या देवळात गेलेत. आणि विरोचक जरी देवळात त्यांच्या आधी पोहोचला ना, तरी देवी आई विरोचकाला पेटीपर्यंत पोहोचू देणार नाही. तुम्हाला काय वाटतं त्या पेटीत काय असेल? पंचपेटिकेतल्या 5व्या आणि शेवटच्या पेटीत विरोचकाचा अंत लिहिलेला असेल. विरोचकाचा अंत होणार असेल ना, तो तिकडेच होऊ दे. नेत्रा घरी आनंदाची बातमी घेऊन होते की बाबा, विरोचकाचा अंत झाला, मी अख्ख्या जगाला पेढे वाटले. एकदा का विरोचकाचा वध झाला, आपण सहकुटुंब देवी आईच्या दर्शनाला जाऊया. तुम्ही देवी आईकडे प्रार्थना करा की सगळं व्यवस्थित आपल्या मनासारखं होऊ दे. देवी आई जागृत आहे. देवी आई नेत्रा आणि अद्वैतचं रक्षण करेल. आणि ते दोघं ज्या कामासाठी गेलेत ना, ते काम पूर्ण होईल.
ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही घडवट भरते भारी ग कड 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 दामिनी प्रकटे प्रलयाकारी ग भीषण रौद्र रूपिणी घडवट भरते भारी ग कड 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 दामिनी प्रकटे प्रलयाकारी ग भीषण रौद्र रूपिणी पाप वाढे अपरंपार नाही पुण्याचा आधार पाप वाढे अपरंपार नाही पुण्याचा आधार दूर सारा या अंधार संहार 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 हे आलिंगनाला पुरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला कालिनी कपालिनी मुंडमालधारिणी कालिनी कपालिनी मुंडमालधारिणी विनाशिनी प्रलापिनी असुर रक्तप्राशिनी पुरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला पुरी कल्लोळ उठला हे आलिंगनाला चराचरातून भिनलेला का शोधता पत्थरात आयुष्याचे सारते आईच्या पदरात आग पाणी अवकाश वारा मातीचा अवघा डोलारा मना मनातील ज्योत पेटू दे उजळाया गाभारा जन्ममरणाचा खेळा कधी चुकला कुणाला बदलत नसते नशीब ग घडेल सारे लिहिलेले पेरावे ते उगवे ग भोग भोगणे ठरलेले बदलत नसते नशीब ग घडेल सारे लिहिलेले पेरावे ते उगवे ग भोग भोगणे ठरलेले धाव आई हा केला जागर तुझा केला धाव आई साचा करून तारण हा घेऊन ये अवतार जोहार 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 कालपासून दोघं घरी आले नाही. काय झालं असेल काही कळायला मार्ग नाहीये. आणि फोनही लागत नाहीये दोघांचा. मामांचाही फोन लागत नाहीये. नेत्राच्या आईला फोन करूया. कदाचित त्यांना काहीतरी माहिती असेल. हो नाही नाही त्यांना नाही फोन करायचा. त्यांना ह्या गोष्टींची कल्पना नाहीये. त्यांना फोन करता येणार नाही. मग आपल्याला कळणार कसं दोघं कुठे आहेत कसे आहेत. काल दुपारी गेली आहेत पोरं. आता दुसरा दिवस उजाडला तरी अजून आले नाहीये. बस झालं इंद्राणी. आता खूप वेळ वाट पाहिली. आपण जाऊया बाबोशीला. मला वाटतं बाबा करेक्ट बोलतायत. हो तुम्ही जाऊन या आणि प्लीज कॉन्टॅक्ट झाला ना त्यांच्याशी तर आम्हालाही कळवा. हां तोपर्यंत आम्ही आहोतच इथे. हो शेखर भाऊजी इंद्राणी ताई तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा वावशीला. आणि इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नका. आम्ही हवं तर एका बेडरूम मध्ये थांबतो. पण प्लीज तुम्ही जा आणि आधी त्याला लवकर घेऊन या. हो बाबा.
इंद्राणी निघूया ना. नेत्रा, अद्वैत तू ठीक आहेस ना? काय लागलं तुला? काय झालंय? तुम्ही बसा दोघं. या. चला. सावकाश. नीट आहेस हो. बस. चल. मला सांग, तुला लागलं कसं एवढं? काय झालं? अद्वैत, विरोचक तुमच्या आधी पोहोचला ना तिथे? काय घडलं तिकडे? आत्या, आम्ही तिथे पोहोचण्याआधी विरोचकाने अबनवर हल्ला केला होता. विरोचक 5वी पेटी मिळवण्यासाठी कळसावर चढत होता. मी आणि आबा नेत्राला वेड्यासारखे शोधत होतो. आबांनाही खूप लागलं होतं. मग मी या दोघांना घेऊन दवाखान्यात गेलो. आबांना घरी सोडलं आणि मग इकडे आलो. म्हणून उशीर झाला याला. म्हणजे फायनली
फायनली विरोचक संपला. त्या बाईसोबत हेच व्हायला हवं होतं. हेच डिझर्व करत होती ती बाई. फाल्गुनी, तनू, हे तनू उठ, तनू. तिला उठ. फाल्गुनी उठ. ए उठ. तन्मय. काय झालं का? उठा उठा. चल उठ उठ. ये तर. काय झालं काकुमा? काय झालं ते कळलं ना तर उठून नाचायला लागशील. अद्वैतबाईजी आणि मित्रा घरी आलेत का? फक्त आले नाहीयेत, 5वी पेटी सुद्धा घेऊन आलेत. मी म्हणाली होती ना आपली नेत्रा सॉलिड म्हणजे आता सगळं ठीक होणार. हो, सगळं एकदम ठीक होणार आहे. म्हणजे विरोचक आता कसली दहशत नाही, कोणाची भीती नाही. आता खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. ए चला ना आपण ब्रो आणि नेत्राला भेटून येऊ. चला. नाही नाही ते आत्ताच आलेत, त्यांना थोडा आराम करू दे. हा अरे यार त्यांना विचारूया ना आपण. तनू, काय झालं, असं काय तोंड केलंय सगळ्यांनी? अरे विरोचक गेला, एन्जॉय. मज्जा देह धरोनी कर्म करावे, मोह फलाचा धरू नये, प्राण फुंकुनी मरम जपावे, मोक्षपदाला पुसू नये. कोण तू कोण मी प्रश्न हा आजही अज्ञात आहे. शक्तीचा भक्तीशी भक्तीचा शक्तीशी संवाद आहे. पुरी कल्लोळ उठला हे या लिंगनाला, पुरी कल्लोळ उठला हे या लिंगनाला. प्रत्यक्षही आभासही शांतही आकाशही, प्रत्यक्षही आभासही शांतही आकाशही, सत्यही दृष्टांतही सत्यही दृष्टांतही, अष्टही अनंतही. पुरी कल्लोळ उठला हे या लिंगनाला, पुरी कल्लोळ उठला हे या लिंगनाला. लोहही प्रवाहही भावही अभावही, शून्यही ब्रह्मांडही सूक्ष्मही प्रचंडही, विकासही विनाशही, आरंभ